नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता वैद्यभाऊ मात्र आता हे जेव्हा पाहुण्यांनी विचारलेलं असतं की तुम्हाला एकच मुलगा आणि मुलगी आहे, तर सांगतात की नाही, मला आणखीन एक मुलगी आहे। तेव्हा चारू आणि आजी मात्र रागाने वैद्यभाऊंकडे बघत असतात आणि तेवढ्यात मात्र तृप्ती गुपचूप आता ते पैसे घेऊन बाहेर ज्वेलर काकांना द्यायला जात असते आणि तिचा पाय मात्र आता खाली अंथरलेल्या संतरंजीत गुंततो आणि लगेच मात्र ती तोंडावर खाली पडते टेबलवर आणि तिच्या हातातील जी पैशांची बॅग आहे तर ती मात्र आता सगळीकडे पाहुण्यांच्या अंगावर ते पैसे उधळले जातात आणि ती बॅग दुसरीकडे जाऊन पडते। तेव्हा आता सगळेजण बघत असतात की नक्की हे सर्व काय सुरू आहे, पैसे आता इतके उधळले कसे गेले आणि रागाने चारू आणि आजी तृप्तीकडे बघत असतात। तृप्ती तोंडावर पडलेली असते। आता त्या मुलाची आई ही मात्र पाहतच असते, कारण इतके सगळे पैसे आणि हे सगळं काय आहे। गुरुजी आणि ती एकमेकांकडे बघून हसतात आणि तेव्हा आता वैद्यबुवा आणि कौत्सुप हे सगळेजण मात्र पाहत असतात की नक्की हे सर्व काय घडलेलं आहे। भाग्यसुद्धा बघत असते आणि प्राजू किचनमधून डोकावून पाहत असते की झाले तरी काय, इतके सगळे पैसे वरून कुठून पडतात। अगदी तृप्ती हे पैसे घेऊन कुठे निघाली होती, सगळ्यांना मात्र एक प्रश्न पडतो। तृप्ती तर अगदी घाबरून गेलेली असते, काय उत्तर द्यावं तेच काही तिला कळत नसतं आणि तशीच ती उठून उभी राहते आणि तेवढ्यात मात्र आता त्या मुलाची आई तिच्या हातात जे काही पैसे पडलेले असतात तर गुपचूप आपल्या रोहनच्या खिशामध्ये ते पैसे घालते आणि ते पैसे घालून ती गुरुजींकडे बघून हसत असते आणि गुरुजींना म्हणते की गुरुजी, आओ तुम्ही तर सांगितलं होतं, त्यापेक्षा सुद्धा ही जास्तच मालदार पार्टी निघाली आणि स्वतःशी खूप खुश होत हसत असते। तेव्हा वैद्यबुवा आणि कौत्सुप हे सगळेजण पैसे गोळा करायला सुरुवात करतात। वैद्यबुवा मात्र आता पैसे गोळा करून ह्या पाहुण्यांची माफी मागतात, कारण हे पैसे मात्र खरंच ती बँकेमध्ये घेऊन चालली होती, बँकेमध्ये तिला हे पैसे ट्रान्सफर करायचे असतील त्यामुळेच ती चालली, परंतु तिच्या हातून चूक झाली म्हणून आता माफ करा। तेव्हा पाहुणे म्हणतात की काही नाही हरकत हो, तर लगेच तृप्ती म्हणते की हो ना, हे पैसे घेऊन मी बँकेतच भरायला जात होते। आता गुरुजी आणि हा म्हणजे रोहनच्या आईचं बोलणं होतं। रोहनच्या आईला तर असं वाटतं की खरंच खूपच मालदार पार्टी आहे आणि आपला तर गुरुजींनी दाखवल्याप्रमाणे आणि सांगितल्याप्रमाणे खूपच जास्त पैसे यांच्याकडे आहे, म्हणून तिच्या तोडचं पाणीच पळतं आणि शेवटी आता ही भाग्यच आपली सून व्हावी असं तिला वाटतं। आणि तेवढ्यात मात्र आता चारू सगळ्यांचं लक्ष वेधण्यासाठी आता म्हणते की सुवर्णाताई, तुमचं आणि आमच्या भाग्याचं काही बोलणंच झालेलं नाही। त्यावरती सुवर्णताई लगेच खुश होते आणि भाग्याकडे खुश होत बघत असते। तेव्हा मात्र आता चारू सगळ्यांना बसायला सांगते। त्यानंतर आता चारू परत म्हणते की तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही तिला विचारू शकतात। तर आजी लगेच म्हणते की हो हो, काही विचारा, आमची भाग्या गुणाची आहे। आणि तेवढ्यात मात्र आता सुवर्ण म्हणते की हे बघा, मुला आणि मुलीबद्दल आपल्याला अगोदरच माहिती कळालेली असते आणि चालून दाखव बोलून दाखव हा जमाना आता गेलेला आहे। प्राजक्ता डोकावून बघते की नक्की आता ही बाई आहे तरी कोण, कारण प्राजक्ताने हिला बघितलेलं असतं, कारण गाडी वगैरे सगळं काही खोटं घेऊन आलेली आहे, परंतु अजूनपर्यंत आता चारू ही मध्ये उभी असल्यामुळे तिला काही तिचा चेहरा दिसत नसतो आणि प्राजक्ता डोकावून पाहण्याचा खूप प्रयत्न करत आहे। आणि सुवर्ण पुढे म्हणत असते की तसंही तुमच्या भाग्याबद्दल गुरुजींनी आम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे। तेव्हा आता प्राजक्ताच्या कानावर हा जे काही आवाज ऐकू येतो तेव्हा ती विचार करते की हा आवाज मला ऐकल्यासारखा का वाटतो। त्यावरती गुरुजी म्हणतात की हो ना, आता पुढे नक्की काय करायचं आहे, म्हणजे पुढची तयारी काय करायची आहे। सुवर्ण आता खुश होत म्हणते की अहो चारुताई, आम्हाला तुमची भाग्य पसंत आहे। तेव्हा पैसे बघून मात्र भाग्याला त्यांनी पसंत केलेलं असतं। तेव्हा हे ऐकून प्राजक्ताच्या चेहऱ्यावर हसू येते आणि सगळ्यांना मात्र खूपच आनंद होतो, परंतु तृप्ती मात्र आश्चर्याने पाहत असते की नक्की भाग्याला यांनी कसं पसंत केलं असेल। आजी तर खुश होत म्हणते की वा, खूपच छान। तेव्हा भाग्य मात्र खुश होत आता त्या मुलाकडे म्हणजे रोहनकडे बघत असते आणि रोहन तिच्याकडे आता खाली बघतो, कारण त्याला ती पसंत नसते, पण पैशासाठी मात्र तिला पसंत करावं लागतं। आता चारूची तर लगेच घाई सुरू होते की पुढचं कसं, साखरपुड्याचं लग्नाचं हे बोलणं व्हायलाच हवं। आणि तेवढ्यात मात्र तो रोहन म्हणतो की एक मिनिट, लग्न अजून नाही ठरलेलं। तेव्हा रोहन रागाने जे सर्व म्हणतो तर सगळेजण मात्र रोहनकडे बघत असतात, कारण आता रोहनला मुलगी पसंत नाही असं मात्र सगळ्यांना असं वाटतं आणि भाग्याचा जीव मात्र खूप धाकधूक होत असतो। आणि त्यानंतर मात्र रोहन म्हणतो की हे बघा, माझा होकार आहे, परंतु भाग्यश्रीच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे। तेव्हा कुठे आता सगळ्यांचा जीव अगोदर टांगणीला लागलेला असतो, परंतु सगळेजण आता रोहनचं हे बोलणं ऐकून निश्चिंत होतात
कारण त्यांना आता लक्षात येते की रोहनला मुलगी पसंत आहे, परंतु भाग्याचं काय, भाग्याला मुलगा पसंत आहे किंवा नाही. तेवढ्या सुवर्ण विचारते की काय ग भाग्यश्री, तुला आमचा रोहन पसंत आहे का. तेव्हा चारू विचारते की भाग्या, तर भाग्या आता खाली बघते आणि मान डोलावते की हो म्हणून. तिचा चेहरा खुललेला असतो. तेव्हा रोहन आणि भाग्या एकमेकांकडे बघून हसतात आणि रोहनची आई वडील सुद्धा, कारण त्यांनी आता पैशासाठी भाग्याला पसंत केलेलं असतं. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की चला सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे, मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत झालेला आहे, म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी काही हरकत तर नाही. आता प्राजक्त सुद्धा इतकी खुश होते आता हसत असते आणि डोकावून बघत असते आणि देवाला हात जोडते. देवाला अगदी हात जोडून आभार मानते की खरंच भाग्याचं लग्न जोडलं. आणि तेवढ्यात चारू तर खूपच खुश होऊन हसते. तर वैद्यभाऊ म्हणतात की म्हणजे आता ही सोयरीक जुळली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तेवढ्यात आजी तर खुश होऊन म्हणते की अभिनंदन भाग्य, तुझं लग्न जुळलेलं आहे. आणि चारू बघतेस काय, अगं पेढे घेऊन ये अगोदर. सगळ्यांना फार असा आनंद झालेला असतो भाग्याचं लग्न जुळलेलं आहे म्हणून. चारू तर इतकी खुश असते आणि खुश होतच आता पेढे घेऊन येते असे बोलून ती आतमध्ये येते. तोपर्यंत आता प्राजक्त डोकावून पाहत असते, मामी आतमध्ये येत आहे हे बघितल्यानंतर मात्र ती घाईने परत किचनमध्ये येते आणि प्राजक्ताकडे बघत असते. प्राजक्ता आता हसत असते, तर चारू तिच्याकडे बघते आणि तिला म्हणते की पेढे दे. तेव्हा आता प्राजक्ता घाईने पेढ्यांचा बॉक्स घेते आणि चारूच्या हातात देते. चारू काही न बोलता तिच्याकडे फक्त पाहत असते आणि लगेच मात्र तो पेढ्यांचा बॉक्स घेऊन आता चारू बाहेर जाते. तेव्हा आता चारू पेढ्या घेऊन रोहनला भरवते. प्राजक्ता खुश होत रोहनकडे बघत असते आणि खुश होऊन मात्र हसत असते. त्यानंतर मात्र आता ही चारू सुवर्णा आणि रोहनच्या बाबांना पेढा देत असते, परंतु आता कौतुक मध्ये आहे आणि कौतुक मध्ये असल्यामुळे मात्र प्राजक्ताला ही सुवर्णा काही दिसत नसते. कारण सुवर्णा कशी आहे, किती लोभी आहे हे तिने आता चक्क तिच्याजवळ बस स्टॉपवर बसले असतानाच मात्र सर्व ऐकलेलं असतं. आणि हे सगळं काही हे नाटक करतात हे प्राजक्ताला जेव्हा ती सुवर्णा बघेल तेव्हा तिला सगळं काही आता लक्षात येईल. परंतु आता ही सुवर्णाच तिचा चेहरा काही आता प्राजक्ताला दिसत नसतो. प्राजक्ता आता दरवाजातून डोकडोकून पाहण्याचा खूप प्रयत्न करते. चारू सगळ्यांना पेढे देत असते आणि जेव्हा आता चारू तृप्तीजवळ पेढा द्यायला येते तर अगोदर रागाने तिच्याकडे पाहत असते. तिला अगोदर पेढा देतच नाही. तृप्ती घाबरूनच आता चारूकडे बघत असते आणि चारू रागाने तिच्या हातावर पेढा ठेवून देते आणि रागाने पाहत असते. त्यानंतर आता ती आता आपल्या हाताने भाग्याला पेढा भरवते आणि नंतर मात्र कौस्तुभला पेढा देते. आजी सुद्धा आता खुश होत भाग्याला पेढा भरवते आणि सगळेजण खूप खुश आहेत. आणि तेवढ्यात आता प्राजक्ता डोकडोकावून पाहत असताना मात्र तिचा जे काही हात आहे हाताचं बोट मात्र आता तेथील किचनवर ठेवलेल्या पातेलीला लागतं आणि धक्का लागून ते पातेलं खाली पडते आणि जोराने असा आवाज होतो. तेव्हा सगळेजण वळून मात्र किचनकडे बघत असतात नक्की कसला आवाज आहे. प्राजक्ता खूपच घाबरते आणि सगळेजण आता एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. तर सुवर्ण विचारते की हा कसला आवाज होता आणि तेवढ्यात भाग्य लगेच उठते आणि मी बघते असे म्हणून ती आता आतमध्ये किचनमध्ये जायला लागते. कारण तिला प्राजक्ताला भेटायचं असतं आणि किचनमध्ये प्राजक्ता आहे तिच्या लक्षात आलेले असते. तेव्हा चारू लगेच आता भाग्याला अडवते आणि तिला थांबवते. तेव्हा भाग्याचं सगळं काही लक्ष प्राजक्तावर असतं. त्यानंतर आता रोहनचे वडील विचारतात की आतमध्ये कोणी आहे का आणि तेवढ्यात चारू खोटं बोलते. चारू म्हणते की मांजर येत असते ना सारखी सारखी बहुतेक तीच असेल आणि मांजरीनेच काहीतरी पाडलं असेल. आणि भाग्याला हाताला धरून ती पुन्हा तिथे खुर्चीवर बसवते आणि त्यानंतर मात्र आता ही सुवर्ण म्हणते की ठीक आहे आता ही सोयरीक तर जुळली, परंतु पुढची बोलणी काय आणि कशी करायची आहे ती गुरुजींशी बोलून आम्ही तुम्हाला कळवतो. तेव्हा चारू तर खूपच खुश होते आणि वैद्यभाऊ म्हणतात की हो हो नक्कीच, अगदी कधीही निर्धास्तपणे फोन करायला तुम्हाला काही हरकत नाही, केव्हाही तुम्ही फोन करू शकतात. तेव्हा लगेच आता रोहनचे बाबा म्हणतात की हो आता आपण व्याही आहोत आणि चला आता आम्ही येतो. म्हणून आता मुलाकडची मंडळी जायला निघतात. सगळेजण जायला निघतात. तर चारू आता भाग्याला त्यांच्या पाया पडायला सांगते आणि आता मात्र ती आता आई वडिलांच्या पाया पडते. तर सुवर्ण म्हणते की सुखी राहा, आता मात्र यापुढे आपण भेटतच जाऊ. आणि सगळ्यांना नमस्कार वगैरे करून आता ते निघून जातात आणि भाग्या धावतच मात्र किचन मध्ये येते. प्राजक्ता किचन मध्ये आहे आणि भाग्या म्हणते की प्राजू, आणि तिच्यावर खूपच ओरडते की तू बावट आहे का जरा, एकतर सकाळी न सांगता निघून गेली आणि तुला तर माहिती आहे ना आज काय होतं, मग तरी सुद्धा तू मला सोडून कशी गेली, मी कधीपासून तुला शोधते, बाहेर का आली नाहीस आणि तू किचन मध्ये काय करत होतीस. आणि खुशोत म्हणते की प्राजू तुला माहिती आहे का काय झालं, माझं लग्न ठरलेलं आहे, मुलाने स्वतःहून होकार दिला आणि हे सगळं बघण्यासाठी तू समोर नव्हती. तेव्हा प्राजक्ता मात्र आता मनातून तर खूप खुश आहे, पण ती का समोर नव्हती, का ती आता पुढे यायला घाबरत होती. हे सगळं काही तिने आता मामीने दिलेलं वचनाचं एक आता कारणच. भाग्य म्हणते की तू माझी तर पाठराखी नाहीस ना, मग तू माझ्यासोबत नको का. तेव्हा
आता प्राजक्त काही बोलत नसते तर भाग्य तिच्या हाताला धरते आणि म्हणते की प्राजू, मी तुला काय विचारते, तू आतमध्ये का आली नाहीस. आणि तेव्हा मात्र आता प्राजक्ताला काहीतरी भाग्याला कारण द्यायचं असतं. त्याची तयारी तिने अगोदरच करून ठेवलेली असते, म्हणून ती आपला टॉप दाखवते. कारण आता भाग्य आपल्याला विचारेन ही तिला माहिती असते आणि तो क्षण तिला आठवतो की तिने तेव्हा काय केलेलं होतं. तिने आपल्या अंगावर म्हणजे त्या टॉपवर पाणी सांडून ठेवलेलं असतं, ते पण मुद्दाम, आणि भाग्याला हे कारण द्यायचं असतं म्हणून तिने हे सर्व केलेलं असतं. तर प्राजक्ता आता ते दाखवते टॉप ओलं आहे म्हणून आणि म्हणते की भाग्या, तुला काय वाटतं मी आतमध्ये बसले असते का. अगं माझ्या अंगावर पाणी सांडलं आणि पूर्ण टॉप खराब झाला. मग तू सांग की मी अशी कशी येणार बरं, ते पण माझ्या होणाऱ्या जिजूंसमोर. तू सांग मी असं यायचं होतं का. तुझी पाठराखीण आहे ना, मग तू सांग की पाठराखीण असं कसं बाहेर येणार बरं, आणि उगाच इम्प्रेशन खराब व्हायचं. तेव्हा आता भाग्या हसते आणि म्हणते की हे बघ, पडून पडून तर काय इम्प्रेशन पडलं असतं, माझी पाठराखीण वेगळी आहे. तेव्हा प्राजक्ता म्हणते की हो का, अगं मग तुझी बहीण शोभायला नको का. आणि आता मात्र प्राजक्ताला इतका आनंद झालेला असतो. ती म्हणते की भाग्या, ते सगळं काही सोडून दे. बाय द वे, अगं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स भाग्या. आणि दोघे एकमेकींच्या हाताला धरून गोल गोल गिरक्या घेत प्राजक्ता म्हणते की तुझं लग्न ठरलेलं आहे, फायनली लग्न ठरलेलं आहे. म्हणून तिला खूपच आनंद होतो आणि आनंदाने मात्र आता दोघी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात. आणि दोघी आनंदाने उड्या मारत असताना मात्र आता बाहेर चारू मात्र तृप्तीला खूपच रागवत असते. तेव्हा खूप मोठ्याने आता यांच्या कानावर आवाज ऐकू येतो, म्हणून भाग्या प्राजक्त दोघी घाईने बाहेर येतात. चारू तर तृप्तीला म्हणते की काय ग, काय गोंधळ घालून ठेवला, ते पण होणाऱ्या पाहुण्यांसमोर. असे पैसे उधळलेत आणि ते नक्की काय विचार करत असतील. आणि हे बघ तृप्ती, मी तुला सांगून ठेवते, भाग्याच्या लग्नामध्ये कोणतेही विघ्न मला नकोय. तृप्ती तर रागाने बघतच असते आणि म्हणते की आता लग्न ठरलेलं आहे ना, जाऊन द्या ना, सोडून द्या हा विषय. तेव्हा आता चारू म्हणते की काय बोलतेस काय, अगं सोडून द्यायचा विषय, अगं काय तुला पोट पडतं का बोलायला. वैद्यभाऊ म्हणतात की चारू तू शांत बस. पण तृप्ती, तू मला एक गोष्ट सांग बरं, इतके पैसे तू आणलेस कुठून. तेव्हा सगळेजण मात्र तृप्तीकडे पाहत असतात. आता तृप्तीला काय उत्तर द्यावं ते काही कळत नसतं. तृप्ती शांत असते तर आजी म्हणते की तृप्ती लवकरात लवकर उत्तर दे, तू एवढे पैसे आणलेत कुठून, तू काही पैशाचं झाड वगैरे लावलेलं आहेस की काय. तेव्हा आता तृप्ती म्हणते की होते, परंतु परत शांत बसते. चारू तिला विचारते की बोल ना, सांग ना, उत्तर दे, कुठून आणले इतके पैसे. आणि तृप्ती आता खोटं बोलते, माझ्या आईबाबांना देवदर्शनाला जायचं आहे आणि त्यांना तिकीट काढायचं होतं, त्यांनी ते तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते आणि मी तिकीट काढण्यासाठी चालले होते. तेव्हा आता आजी म्हणते की अगं काय बोलतेस, मागाशी तर तू म्हणली ब्लाऊज अल्टर करायला जायचं आहे आणि आता म्हणतेस की मी तिकीट काढायला जात होते. आणि ते पण भाग्याचा बघण्याचा कार्यक्रम सुरू असताना तर तृप्तीची चोरी पकडण्यात आलेली आहे. सगळेजण तिच्याकडे रागाने बघत असतात. तेव्हा आता तृप्ती, कौत्सुक मात्र तिच्याकडे रागाने बघतो तर ती तृप्ती कौत्सुकडे बघते. आजी आता हात जोडते आणि म्हणते की बघ बघ रे कौत्सुक, बाबा तुझी बायकोकडे बघ जरा. तेव्हा मात्र तृप्ती ही कौत्सुकला खुणावत असते की काहीतरी तू कारण दे, परंतु कौत्सुक मात्र रागाने आता तृप्तीकडे बघत म्हणतो की आजी मला याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा आता वैद्यभाऊ खूपच रागवलेले आहेत आणि ते म्हणतात की तृप्ती, मी तुला शेवटची संधी देतोय की खरं काय आहे ते सांग. तेव्हा आता तृप्ती लगेच म्हणते की बाबा अहो तुम्ही असं काय करतात, मी खरं सांगत आहे, माझ्या आईबाबांचे पैसे होते ते. तेव्हा आता वैद्यभाऊ ओळखतात. वैद्यभाऊ म्हणतात की ते पैसे प्राजूचे आहेत बरोबर ना. आणि तृप्तीची चोरी पकडली गेलेली असते. तृप्ती आता अगदी पाहतच असते. आता चोरी पकडली गेली आहे म्हटल्यानंतर आता तिची तर बोलती बंदच होते. सगळेजण मात्र आता वैद्यभाऊ जे काही बोलत आहे तर त्यांच्याकडे पाहत असतात. नक्की तृप्तीने प्राजक्ताचे पैसे चोरले वाटतं बरोबर ना. तेव्हा लगेच तृप्ती म्हणते की काय, तर भाग्य म्हणते की वहिनी. तरी सुद्धा तृप्ती तिची चोरी आता जे काही आहे ती कबूल करत नाही आणि हसते आणि म्हणते की प्राजूचे पैसे माझ्याकडे. आणि परत आता नाटक करते की देवा, हे सगळेजण मात्र चोरीचा आळ घेतात की काय माझ्यावर. आणि लगेच रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते की कौत्सुक, अरे बघतो ना काय चाललं आहे ते, बोल ना काहीतरी. तेव्हा आता भाग्य म्हणते की एक मिनिट, प्राजूने ते पैसे आमच्या कपाटात ठेवले होते, मीच बघून येते की कपाटात पैसे आहे की नाही आणि मगच कळेल की काय खरं आणि काय खोटं. म्हणून भाग्य आता ते पैसे आतमध्ये बघायला जायला निघते. परंतु आता सगळेजण भाग्य म्हणत असतात तर वैद्यभाऊ म्हणतात की भाग्य म्हणते की मी जाऊन बघते पटकन कपाटात पैसे आहे किंवा नाही. तर वैद्यभाऊ म्हणतात की गरज नाही त्याची, मी बघितलं की ते पैसे प्राजूचेच आहेत. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. वैद्यभाऊ रागाने तृप्तीकडे पाहत असतात. तेव्हा आता प्राजक्त विचारते की माझे पैसे पण ते कशावरून. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की हे पैसे मी तुला देण्या अगोदर देवासमोर नेऊन ठेवले होते. तेव्हा आता वैद्यभाऊंना तो आता घडलेला प्रकार आठवतो की जेव्हा त्यांनी देवासमोर हे पैसे ठेवले होते आणि तेव्हा मात्र आता देवासमोरचं जे काही कुंकू वगैरे आहे तर ते कुंकू त्या पैशाला लावून ती पैशाची पूजा त्यांनी केलेली असते आणि म्हणून मात्र त्यावर आता ते कुंकवाचे डाग असतात. त्यातील एका बंडलवर मात्र मी हळद कुंकू लावल्याचं ते सांगतात आणि या
या बंडलवर मात्र ते स्पष्ट दिसत आहे म्हणून ते बॅगमधून एक बंडल काढतात आणि हळद कुंकू लावलेला तो बंडल दाखवतात, ते पण तृप्तीला. तृप्तीची बोलती बंदच होते. आता अगदी ती पूर्णपणे हतबल झालेली आहे. काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. चोरी पकडली गेली म्हणून तिची अवस्था जशी व्हायला हवी तशीच झालेली असते. तृप्ती काहीच उत्तर देत नसते तर वैद्यभाऊ आता ओरडतात की नाही दिसत का, दिसते ना हळद कुंकू वाहिलेले पैसे. आणि वैद्यभाऊ मात्र आता तृप्तीवर इतके भडकलेले आहेत की तृप्ती, अगं घरामध्ये चोरी करताना तुला काहीच कसं वाटलं नसेल. अगं सून जरी असली या घरची पण तरी सुद्धा तुला या घरात मी तर मुलीसारखं वागवलं. अगं कधीही कसला मी भेदभाव केलेला नाही, मग आज मात्र तुला अशी काय गरज पडली चोरी करण्याची. तेव्हा आता आजी सुद्धा ओरडते. आजी म्हणते की तृप्ती, अगं स्वतःच्या घरामध्ये चोरी करताना लाज कशी वाटली नाही. चारू सुद्धा आता तृप्तीला म्हणते की अगं तू तर काय मिरवत असते की माझं माहेर, तुला तुझ्या माहेरी हे शिकवलेलं आहे का असले संस्कार चोरी करण्याचे. आणि अगं आता तरी बोल ना काहीतरी. तेव्हा तृप्ती रडायला सुरुवात करते आणि प्राजक्त सुद्धा म्हणते की वहिनी तू असं कसं करू शकते. तेव्हा आता आजी कौत्सुकवर ओरडते, अरे कौत्सुक आता तरी तोंड उघड आणि बोल तिला काहीतरी. त्यानंतर मात्र आता वैद्यभाऊ म्हणतात की प्राजू, हे पैसे आता घरात ठेवायला नकोय, उद्याच तुझ्या अकाउंटवर बँकेमध्ये जातो आणि ट्रान्सफर करून देतो. आणि तेवढ्यात भाग्य आता म्हणते की हो ना बाबा, अजून जर काही पैसे असतील तर ते सुद्धा जमा करा. आणि तृप्तीकडे रागाने बघत म्हणते की घरात काहीच सेफ नाही. तेव्हा आता वैद्यभाऊ प्राजूच्या समोर येतात आणि म्हणतात की हे बघ प्राजू, हे पैसे चोरीला गेले आणि याला तू सुद्धा जबाबदार आहे. तू पैसे व्यवस्थित का ठेवले नसतील. हे पैसे मी तुझ्याकडे ठेवायला दिले होते, मग हे पैसे नीट ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे ना. म्हणून वैद्यभाऊ आता प्राजक्तावर सुद्धा खूपच ओरडतात आणि ते पैसे परत ते प्राजक्ताच्या हातात देतात आणि म्हणतात की हे पैसे घे आणि बँकेत ठेवण्यापर्यंत मात्र तरी व्यवस्थित ठेवते पैशांची काळजी घे असे बोलून आता ते पैसे प्राजक्ताच्या हातात देत आता वैद्यभाऊ आतमध्ये निघून जातात. आता तृप्तीला काय करावं तेच काही कळत नसतं. खाली मान घालून उभी असते. प्राजक्ता तृप्तीकडे पाहत असते. चारू मात्र आता तृप्तीकडे रागाने बघून आता आतमध्ये निघून येते. भाग्य आणि प्राजक्ता सुद्धा आतमध्ये आलेले आहेत आणि कौत्सुक सुद्धा त्याच्या रूम मध्ये निघून गेलेला आहे. आता राहिली फक्त तृप्ती एकटी तिथेच उभी. तिला आता खूपच राग आलेला आहे. ती आता स्वतःला म्हणते की आता अपमान फक्त अपमान आणि या घरात फक्त आणि फक्त माझा अपमानच होतोय. आज मात्र तुम्ही सगळ्यांनी माझी मान खाली घालायला लावली आणि नाही मी आता उद्या अख्ख्या जगासमोर तुम्हाला मान खाली घालायला लावली तर माझं नाव तृप्ती नाही सांगणार. म्हणून मात्र आता तृप्तीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती बदला घेण्याचा ठरवते. त्या आगाऊ भाग्याचं तुम्ही लग्न ठरवतात ना, ठरवा. आता मी सुद्धा बघते हे लग्न कसं होतं म्हणून. आता तृप्ती हे लग्न मोडण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे ही प्राजक्ता खुश होत मात्र आता व्यवस्थित नटून थटून आता सूर्यवंशीच्या घरी आलेली असते आणि अंबिका आणि ही प्रीती मात्र तेथे बसलेली आहेत. प्रीती मोबाईल पाहत असते आणि प्राजू मात्र आता ही अंबिकाला म्हणते की माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे तोंड गोड करण्यासाठी मी लाडू घेऊन आले. आणि अंबिकाला खुश होत ती लाडू देते. अंबिका खुश होत घेते. प्राजक्ता थँक्यू म्हणते आणि प्राजक्ता मात्र आता प्रीती मॅमला म्हणते की तुम्ही सुद्धा लाडू घ्या. तर प्रीती आगाऊ असते. प्रीती म्हणते की शी हे काय आहे आणि म्हणते की असले स्वीट्स आहे तर ते सूर्यवंशी खात नसतात आणि काय ग तुम्ही तर कशातही बनवत असताल. आणि हे बघ प्राजक्ता, हे असलं काय आहे ते इथे आणायचं नाही. कळले तेव्हा प्राजक्ताला फार वाईट वाटतं. तिला आता अगदी काय करावं ते काही कळत नसतं. आणि तेवढ्याच समेरा दोघेही धावत येतात. आम्हाला पण म्हणून ते आता प्राजक्ताला लाडू मागायला सुरुवात करतात आणि दोघेही आनंदाने उड्या मारत आम्हाला सुद्धा लाडू पाहिजे असं म्हणतात. तर आता प्राजू खुश होत त्यांना लाडू देते. तेवढ्यात आता ही प्रीती लगेच आता रागाने उठते आणि नाही म्हणते आणि समेरा तुमचं काय सुरू आहे म्हणून त्यांच्यावर ओरडते. त्यांना इकडे बोलावते. आता समेरा धावतच प्रीती जवळ येतात आणि त्या दोघांना म्हणते की तुम्हाला कळत कसं नाही, आपण सूर्यवंशी आहोत, आपला काही क्लास वगैरे आहेत की नाही. आता अंबिकाला मात्र ह्या प्रीतीचा राग येत असतो पण ती शांत असते. प्रीती आता त्यांना म्हणते की हे बघा कोणी काही दिलेलं खायचं नसतं, सांगितलेलं एकदा कळत नाही का म्हणून ती आता समीरला आणि समीरला मारते. तेव्हा अंबिका म्हणते की प्रीती अगं तू त्याला का मारतेस. तेव्हा दोघंही आता अंबिकाजवळ धावत येतात आजी करत. आम्हाला सुद्धा लाडू पाहिजे असं म्हणून ओरडतात. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की तुम्हाला लाडू पाहिजे ना आहे ना, मी तुम्हाला लाडू देते. आजचा अभ्यास झाल्यानंतर मी तुम्हाला लाडू देते. समीरा म्हणते की प्रॉमिस. तर आता लगेच प्राजक्ता तिच्या बोटामध्ये बोट घालत म्हणते की पिंकी प्रॉमिस. प्रीतीला मात्र आता खूपच राग येत असतो आणि तेवढ्यात आता ही प्रीती रागानेच ओरडते की प्राजक्ता अगं तुझी हिंमतच कशी झाली, माझी मुलं मात्र असं कुणाकडचं काही खात नसतात, इतकं साधं सांगून सुद्धा तुला का कळत नाही. तेव्हा प्राजक्ता प्रीतीची सॉरी म्हणते आणि ते दोघं ऍक्च्युली हट्ट करत होते आणि म्हणून मी त्यांना तसं म्हणाले आणि तुम्ही काळजी करू नका, ट्युशन होईपर्यंत ते विसरून जातील. आणि तेवढ्यात सुलक्षणा येते आणि सुलक्षणा म्हणते की मला लाडू मिळेल का. आणि आता प्राजक्ता सुलक्षणाकडे पाहतच असते. सुलक्षणा म्हणते की अभिनंदन राजू, तुझ्या बहिणीचं लग्न ठरलं, मी सगळं काही ऐकलं. तेव्हा प्राजक्ताला खूपच आनंद
आनंद होतो. ती थँक्यू मॅम असं म्हणते. तिला मात्र खूपच राग येत असतो आणि तेवढ्यात सुलक्षणा आता तिच्या डब्यातून लाडू घेते आणि स्वतः लाडू खाते. तेवढ्यात आता ही प्रीती म्हणते की मोठी आई, आणि तेव्हा आता सुलक्षणा फक्त रागाने तिला डोळ्याने इशारा करते, रागानेच. तेव्हा आता प्रीती खाली पाहते आणि म्हणते की यांना इतका पुळका काय येत असेल ह्या मुलीचा. काही असलं तरी मला हे शोधून काढायलाच हवं असे ती ठरवते. तेव्हा प्राजक्त बिचारी आता खूप खुश असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता गुरुजी मात्र इकडे आलेले असतात वैदेभावांच्या घरी, आणि त्या तिकडच्या लोकांची काय इच्छा आहे ते सांगतात की त्या कामत परिवाराची अशी इच्छा आहे की मुलीकडच्या लोकांनी तिच्या अंगावर मात्र कमीत कमी 10 तोळे सोनं हवं आहे आणि मुलासाठी साखरपुड्याला सोन्याची चैन हवी आहे. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. घरासाठी फ्रीज, मायक्रो आणि सगळं काही आता व्यवस्थित एसी वगैरे त्यांना हवं आहे. आणि तेव्हा मात्र आता सगळेजण बघतच असतात. तर भाग्याला धक्काच बसतो. त्यानंतर इकडे सुलक्षणा ही प्राजक्ताला म्हणते की हे बघ, अगं लग्न म्हणल्यानंतर खर्च तर येतातच, परंतु तू आता परकी नाहीस, सूर्यवंशीच आहे, त्यामुळे तुला काही जरी लागले तर तू मला सांग. तेव्हा आता प्राजक्ता तिच्याकडे बघून हसते आणि हो असं म्हणते. तर इकडे आलोक चित्र काढत असतो आणि ते चित्र मात्र आलोकने कंप्लीट केलेलं असतं. तर प्राजक्ताचे चित्र पाहते आणि समीराला विचारते की हे ड्रॉइंग कोणी कंप्लीट केलं. तेव्हा आता समीरा उत्तर देते की त्या काकाने. आणि प्राजक्ता आता बाहेर जात असते आणि तेवढ्यात मात्र आलोक समोरून येत असतो. तर मित्रांनो, आता प्राजक्ता आणि आलोक यांची भेट होणार का ते बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.